टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण प्रभाग क्रमांक 21 चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे अधिकृत उमेदवार आहेत ते आपल्यासोबत आहेत। इंदिरानगर भागामध्ये प्रचार दौरा सुरू आहे। लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी त्यांनी भेटीगाठी घेत आहेत। लोकांच्या नागरिकांच्या काय समस्या आहेत काय जाणून घेतलेल्या आहेत, काय मूळ प्रश्न आहेत त्यांचे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही रहिवासी सुद्धा आहेत, त्यांचे प्रॉब्लेम त्यांनी इथल्या जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना सांगितलेले आहेत। काय सांगाल, काय लोकांच्या समस्या आहेत बाळासाहेब? हा इंदिरानगर परिसर, या परिसरामध्ये गेले 30-32 वर्ष झाले मी येतो। दुर्दैव हे इथलं की या भागामध्ये काय बाहेरचे नगरसेवक निवडून गेल्यामुळं या भागाचा विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने झालेला नाही। माझा या भागाशी 30 वर्षाचा पेक्षा अधिक काळ संबंध आहे। मी देखील इथं निवडणुका लढलो, थोड्या मतांनी मला घरी थांबावं लागलंय, परंतु नागरिकांच्या ज्या समस्या होत्या, ड्रेनेजचा विषय, पिण्याचा पाण्याचा विषय आहे। आता इथं समोर शौचालय, नागरिकांकरता शौचालय बांधलंय, पण तिथं शौचालय हे पुणे महापालिकेचं कित्येक दिवस झाले बंद आहे। मध्ये आम्ही व्हिजिट केली, शौचालय चालू करायला लावतात। आता महिला म्हणतात परत तिथे शौचालय बंद केलेले। पिण्याचं पाणी इथे वेळेत येत नाही। पिण्याचं पाणी जे येतं ते तास दीड तास तिथे येते। जे पाणी येतंय त्या पाण्यामध्ये पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजची लाईन गेलेली, इथलं दूषित पाणी नागरिकांना प्यावं लागतंय। या परिसरातल्या नागरिकांना पुणे महापालिकेच्या ज्या सुविधा मिळायला पाहिजेत त्या देण्यात दुसरे नगरसेवक अपयशी झालेले आहेत। आणि इथला जो प्रश्न आहे हा अतिशय बिकट प्रश्न आहे। इथल्या नागरिकांना गृहीत धरलं जातंय का? गेले अनेक वर्ष तुम्ही आता लोकप्रतिनिधी म्हणून श्वेताताई ओमराव तुम्ही इथल्या प्रश्न जाणून आहात, इथल्या नागरिकांना गृहीत धरलं जातं? निश्चितच इथं गृहीत धरलं जातं, कारण की त्यांना वाटतं यांचीच मक्तेदारी चालू आहे। इथे अनेक प्रश्न असे जसं आता बाळासाहेबांनी सांगितलं, प्रलंबित म्हणजे वर्षानुवर्ष इथं काम होत नाहीत। निधी दिला जातो, पेपरवर्क केलं जातं, पण तिथं अंमलात कुठली गोष्ट येत नाही। म्हणजे हे ठेकेदार असतात की येतात जातात, फोटो काढतात, झाला विषय। म्हणजे इथे नगरसेवक पण असतील, नागरिक स्वतः तुम्हाला सांगतील इथं काय परिस्थिती, आणि आम्ही पण देखील इथं 15 वर्ष सातत्याने येतोय जातोय। त्यांचे प्रश्न काय हे आम्हाला माहिती आहे, पण इथं आमची विनंती एकच आहे की जे काय असतील ते स्थानिक लोकांना इथं प्राधान्य दिलं पाहिजे, कारण की शेवटी स्थानिकच आपल्या समस्यांचं सगळं निराकरण सोडू शकतात। आपल्यासोबत सुगत दसाडे आहेत, ते निवडणुकीला पहिल्यांदा सामोरं जात आहेत। काय त्यांच्या भावना आहेत, लोकांना भेटताना काय जाणवते, नेमकं प्रश्न कोणते, मूळ प्रश्न जो गंभीर आहे लोकांचा तो काय? नमस्कार, मी सुगत दसाडे। या ठिकाणी मी पहिल्यांदाच पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे। या ठिकाणी गेली 25-30 वर्षे मी आपला जो स्लम एरिया आहे म्हणजेच प्रेमनगर, आंबेडकर असेल, अंबिक वसाहत त्या भागात काम करत आहे। पण या ठिकाणी प्रामुख्याने लोकांना मी आता बघतो की फिरत असताना जे मूलभूत प्रश्न आहे कॉर्पोरेशनने द्यायला पाहिजे ते कोणालाही भेटत नाही। विशेषतः रोड नाही किंवा चेंबर, प्रत्येकांचं चेंबर तुंबलेलं आहे। अशा अवस्थेत हे लोक या ठिकाणी जगत आहेत। खरं तर सरकारचं काम आहे की या ठिकाणी आपल्या भारत देशातील सर्वांना व्यवस्थित मूलभूत गरजा पुरवणे अपेक्षित आहे, पण असं होत नाही। म्हणून या ठिकाणी सर्व सुजाण मतदार बंधूंना विनंती की आपण या ठिकाणी चारही उमेदवार त्यावेळेस निवडून आल्यास आपल्याला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही, आणि सर्वांनी या ठिकाणी स्थानिक उमेदवार आहोत, वेगवेगळे तत्पर या ठिकाणी उपस्थित राहून सर्वांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। पण लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आता निवडून जाणार आहात, या भागामध्ये आता नव्याने समाविष्ट झालेला लोणावळ्याचा काही भाग आहे काँग्रेसला, तिथं काय प्रतिसाद आहे किंवा इतर भागामध्ये तुम्ही फिरताय, प्रतिसाद काय लोकांचा, काय बदल हवाय लोकांना? हवाय, कारण की त्यांना पण माहिती की मागं कामं झाले नाही, त्यांच्या आमच्याकडनं अपेक्षा आहे, आशा आहे, आणि ती निश्चितच आम्ही पूर्ण करणार नाही। पण त्यांना वाटते की ते कुणालाही गृहीत धरत नाही। त्यांना माहिती आहे की विकास असा घडणार, आणि अजितदादांच्यावर त्यांचाही विश्वास आहे, कारण की आम्ही दादांच्या काम करणारी माणसं आहोत, आणि दादांची जी कामाची पद्धत आहे ती त्यांना सगळ्यांना माहिती आहे, आणि त्यांच्यामुळं आमच्यावर विश्वास आहे, आणि निश्चितच आम्ही त्या मार्गातनं आम्ही पूर्णपणे त्यांचे कामं हे पूर्ण कशी होतील हे आम्ही सातत्याने म्हणतो। आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आजपर्यंत कोण आलेले आहे? प्रशासन आलेलं आहे का, किंवा माझे जे नगरसेवक होते इथले ते आलेले आहेत का? त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय सांगाल, प्रश्न काय आहेत आणि आजपर्यंत तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी कोण आलेले आहेत?
कुणी आलेलं नाही. आम्ही स्वतः जातो, ते म्हणतात होईल काम, पण काम होत नाही. आता 15-10 वर्ष झाले तर पाण्याचा त्रास आहेच आम्हाला, गटर वगैरे ते त्रास आहेत. आणि आता 4 वर्ष झाले बाथरूमचा त्रास आहे. प्रत्येक म्हणजे एका व्यवस्थित आम्ही 50-50 30 माणसं जातो आणि अजून आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही. थोडं पुरती येते, काम दाखवते, त्यानंतर परत कुणी येत नाही. असं प्रॉब्लेम आम्हाला पाण्याचा. एसआरएचा प्रश्न आहे का गंभीर? एकेका घरामध्ये 2-2, 3-3 फॅमिली आहेत. या SRA संदर्भामध्ये काय म्हणतात? घरं मिळाली पाहिजेत का? हो, मिळायला पाहिजे ना. ते पण आमच्या हिशोबाने मिळायला पाहिजे, कारण की फॅमिली असं 350-400 ते आम्हाला नाही पुरणार. कारण छोटं घर आहे तर आम्ही 3-3 मजले बांधून राहतो. तर यंदा या निवडणुका 7 ते 8 वर्षानंतर आता नव्याने आता निवडणुका 2026ला बाळासाहेब इथले जुने कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, निवडणूक लढलेले, त्यांना अनुभव आहे. श्वेताताई आहेत, सुगत दसाडे आहेत, शोभाताई नांगरे आहेत. या सर्वांना तुम्ही काय आवाहन कराल, किंवा या सर्वांना तुम्ही मत देणार आहात का, किंवा त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहात? त्यांच्या पाठीशी उभं राहणार, बस आमचं समस्या सोडवायचं आम्हाला. तुम्हाला यांच्याकडून प्रतिसाद मिळतो प्रत्येक वेळेस, इतर कुणाकडून मिळत नाही? इतर जातो हा म्हणते, कुणी नाही म्हणत ते पण काम होतं. म्हणजे गेल्या अनेक वर्ष तुम्ही बघू शकता, प्रत्येक लोकप्रतिनिधी हा त्यांना आश्वासित करतो, तुमचं आम्ही ड्रेनेज जे आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, आम्ही शौचालयाचा प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करतो, घरांचा जो प्रश्न आहे 350-400 स्क्वेअर फुटांचा, तो सुद्धा आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू, असं नेहमी आश्वासन दिलं जातं. परंतु एक आश्वासक चेहरा घेऊन एक शोभाताई नांगरे असतील, श्वेताताई होनराव असतील, सुगत दसाडे असतील, किंवा बाळासाहेब पाटील असतील, हे आता लोकांमध्ये फिरत आहेत. लोकांना बदल हवा आहे, खऱ्या अर्थाने लोकांना बदल हवा आहे. झोपडपट्टीतला भाग जो आहे तो नेहमी दुर्लक्षित राहिलेला आहे. राजकीय दृष्टिकोनातून नेहमी हा पैसे देऊन आपण विकत मत घेऊ या दृष्टिकोनातून त्यांनी बदनाम केलेला आहे. आता ही वेळ अशी येणार नाहीये, ही वेळ परिवर्तनाची आहे. या परिवर्तनातून नवं काहीतरी घडणार आहे आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या ज्या सोयी सुविधांपासून तुम्हाला वंचित ठेवण्यात आलेल्या आहे त्या सर्व गोष्टी मिळाव्यात यासाठी तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून हे तुम्हाला मदत करतीलच, परंतु तुम्ही सुद्धा त्यांच्या पाठीशी नेहमी राहिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. बाकी इतर काय समस्या आहे? आम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करणारे पाहिजे. पीछे ही है, हमको भी हमारी सुविधा फिक्स है तो हमको क्या प्रॉब्लम है? आमचे प्रॉब्लेम हम बहुत जगह जहाँ गए आए तो हमको हमेशा हाँ बोला पर निराशा ही करके भेजा है. तो हमको भी समझते हैं कौन सही और कौन गलत है. इस बार हमको पूरा समझ में आ गया. संतोषबाई नांगरे और शोभाताई इनको हम समझ ये और बाळासाहेब पाटील आहे. देखा है ना, इतने सालों से 10 साल से 20 साल से यही देखते आए ना. इस बार हमको पूरी अच्छी तरह से समझ में आ गया कौन क्या है, सब समझ में आया. म्हणजे तुम्ही बघू शकता स्थानिक नागरिक जे आहेत त्या लोकांना इथे अजिबात म्हणजे पूर्वी जे नगरसेवक राहिलेले आहेत किंवा प्रशासनाविरुद्ध त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये रोष पाहायला मिळतोय. त्यांना परिवर्तन हवं आहे आणि अजितदादाच्या माध्यमातून आम्ही काम करण्यासाठी तयार आहोत. फक्त आम्हाला निवडून द्या फक्त. बाकीचं आम्ही लोकांना काय हवंय काय नाही आम्ही सर्व बघण्यासाठी तयार आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. कामाच्याच माध्यमातून आम्ही लोकांना आवाहन करतोय असं त्यांचं म्हणणं आहे. सर्व लोक आज जमलेले आहेत. इंदिरानगरचा हा भाग आहे. या भागाला खड्डा असा परिसर म्हटला जातो. या भागात पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला हा होता. आता गेल्या काही वर्षांपासून इथे 4-5 साल बोले तो भी चलेगा ना. गेल्या काही वर्षांपासून इथं भाजपचे नगरसेवक निवडून आले होते. या भाजपच्या नगरसेवकांच्या आता विरुद्ध आता हा जो पॅनल आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा निवडणुकीसाठी तयार झालेला आहे. इथल्या लोकांना चांगला प्रतिसाद आहे आणि येथील नागरिक आहेत ते त्यांना निवडून देतील असा त्यांना विश्वास आहे, अशी त्यांना आशा आहे.